राम राम मंडळी, हे आहेत सोललेले मटार. तुम्ही बघू शकता इतके मस्त आणि छान टपोरे दाणे होते ना या मटारचे आणि एकदम गोड होते छान. तर हे असं सासूबाई सोलत होत्या, मी सोलत नव्हते, सासूबाईंनी सोलून ठेवले होते. मग ते बघून असं मला झालं की आता ह्याचं काहीतरी मस्त करूया, स्नॅक्स असं काहीतरी. तर मग काय, पालक पण होता घरात आणि मटार पण होते आणि ही भेंडी काही ह्याच्यात घातलेली नाही आहे मी, ही भेंडी मिष्टीसाठी होती. आणि चहा वगैरे सांडलेला आपलं नेहमीच ना, घाईमध्ये काही ना काहीतरी होत असतं असंच काहीसं. तर बटाटे उकडले, त्यानंतर मटार आणि पालक एकत्र केलं, वाफवून घेतले आणि त्याची अशी पेस्ट करून घेतली. त्यामध्ये धणे जिऱ्याची पूड, मिरची, लसूण, आलं आणि असं सगळं टाकलं. पनीर खिसून टाकलं आणि ही आहे डाळं, म्हणजे इकडे आम्ही तरी डाळच म्हणतो, जी चिवड्यात आपण घालतो ती, त्याची ही पावडर अशी एकदम फाईन पावडर करून घेतली आणि हे सगळं असं मिक्स करायचं. चवीप्रमाणे मीठ वगैरे सगळं घालून ॲडजस्ट करायचं. आणि हे इथं मिष्टीचे असे नखरे चाललेले असतात कॅमेऱ्यासमोर आला की. असं आहे आजकाल ही पोज खूप तिची म्हणजे ट्रेंडिंग पोज आहे तिची. आणि सगळं ते मिक्स करून घ्यायचं, त्याच्यात टिक्की करायचं. तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की ते जे काही आहे ते आहे हराभरा कबाब. आणि मग नंतर इथं मॉम्स ड्युटी आपली असतेच नेहमीची. काही काम आपल्याला काहीतरी छान असं करायचं म्हणलं की ह्यांचं काहीतरी असतंच पोरांचं मध्येच, नाही का. तर मग आई ड्युटी थोडीशी ॲडजस्ट केली, मॅनेज केली. आणि त्यानंतर इथं मग मिहीर खेळत बसला आणि मग नंतर असं तोपर्यंत सासूबाईंनी थोड्या टिक्क्या केल्या. मग नंतर त्याच्यावरती मी काजू वगैरे लावत होते, तेवढ्यात मिष्टीने मला एक छोटीशी टिक्की करून आणून दिली, ही पण भाजून दे म्हणून. आणि नंतर मी काजू लावत होते तर ती पण माझ्यासोबत छान असं मला मदत करते. ते तिला अशी छोटीशी कामं करायला खूप आवडतं आणि ते मी करू देत असते, कारण यामधूनच मुलांना कामाची गोडी लागते. त्यांना की आपल्याला राबवून नाही घ्यायचं आहे, पण असं तो इंटरेस्ट आला पाहिजे घरातल्या कामांमध्ये, किंवा असं त्यांना, तिला जर इंटरेस्ट असेल तर मी करू देते. मी की तिला स्वतःहून सांगत नाही कर वगैरे, पण ती जर आली करते आई असं म्हणायला लागली तर मी करू देत असते. म्हणजे त्यात काही मला असं वावगं वाटत नाही. आणि मग हे असं मस्त तेलावरती छान, ॲक्च्युली ह्या आपण डीप फ्राय पण करू शकतो, पण मला फ्राय नव्हत्या करायच्या. दोन्ही साईडनी तेलावरती छान असा भाजून घेतल्या आणि मग छानसं प्लेटिंग केलं आणि मस्त केल्या. एकदम सिंपल, सोपी आणि पटापट होणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. चलो बाय. आणि प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा. व्ह्यूज छान येत आहेत माझ्या व्हिडिओला, पण लाईक पण करा आणि शेअर पण करा आणि सबस्क्राईब करा. बाय.